थंडीच्या दिवसात भरपूर भाज्या मार्केटमध्ये येतात, त्यातल्या त्यात वाटाणे, मेथी देखील खूपच फार स्वस्तात मिळते। रोजच्या जेवणात वेगळं काहीतरी हवं म्हणून तुम्ही ताज्या हिरव्या वाटाण्याचा मसाले भात बनवू शकता। अगदी बिर्याणीला देखील हा मसाले भात मागे टाकतो आणि हा मसाले भात करायला एकदम सोपा असून खायला चटपटीत आणि खूपच स्वादिष्ट लागतो। बनवायला देखील जास्त काही वेळ लागत नाही, अवघ्या काही मिनिटांमध्ये हा मसाले भात बनून तयार होतो। आज मी तुम्हाला झटपट आणि चटपटीत आणि खायला स्वादिष्ट असणारा हा हिरव्या वाटाण्याचा मसाले भात बनवून दाखवतेय। तर चला उशीर न करता लगेचच व्हिडिओला सुरुवात करूया। आता हा मसाले भात आपण कुकरमध्ये बनवणार आहोत, त्यासाठी सर्वात अगोदर मी कुकर गरम करण्यासाठी ठेवलेला आहे आणि कुकर हलकसं गरम झालं की त्यामध्ये मी साधारण 2 ते 3 पळी तेल टाकलेलं आहे। आता इथे तुम्ही तेलाच्या ऐवजी तूप देखील वापरू शकता किंवा अर्ध तेल आणि अर्ध्या तुपाचा देखील इथे तुम्ही वापर करू शकता। आणि यामध्ये आपल्याला काही खडे मसाले टाकायचे आहेत। तर इथे मी 2 तेजपत्त्याची पाने, 2 लवंग, 2 मिरे आणि 1 मोठी विलायची आणि सोबतच 1 हिरवी विलायची थोडीशी हाताने फोडून घेतलेली आहे आणि सोबतच दालचिनीचा तुकडा आणि 1 जावित्रीचं फूल घेतलेलं आहे। आता हे सर्व खडे मसाले या तेलामध्ये टाकून दिलेले आहेत आणि गॅसची फ्लेम एकदम कमी ठेवलेली आहे। जर गॅसची फ्लेम जास्त ठेवली तर हे खडे मसाले लगेचच जळू देखील शकतात किंवा यांचा जास्त रंग देखील बदलू शकतो। आता खडे मसाले चांगले परतून घेतल्यानंतर इथे मी 1 मोठ्या आकाराचा कांदा उभा आणि पातळ आकारात कट करून घेतलेला आहे, तो देखील यामध्ये टाकून दिलेला आहे। आता हा कांदा आपल्याला हलकासा ट्रान्सपरंट होईपर्यंत मस्त असा परतून घ्यायचा, पण याचा जास्त रंग देखील बदलू द्यायचा नाही। साधारण 2 ते 3 मिनिटांपर्यंत कमी आचेवर हा कांदा ट्रान्सपरंट होईपर्यंत मस्त असा मी परतून घेतलेला आहे। आता या स्टेजला इथे मी 1 मोठ्या आकाराचा टोमॅटो बारीक आकारात कट करून यामध्ये टाकलेला आहे। हा टोमॅटो देखील मस्त असा यामध्ये परतून घ्यायचा, पण हा लवकर शिजावा यासाठी इथे मी थोड्याशा मिठाचा वापर करणार आहे, जेणेकरून हा टोमॅटो लवकर सॉफ्ट होईल। आता पुन्हा एकजीव करून घ्यायचं आणि टोमॅटो मस्त असा परतून घ्यायचा आणि हलकसं आपण यामध्ये टोमॅटो परतून घेताना मिठाचा वापर केलेला होता, त्यामुळे टोमॅटो लवकर असा सॉफ्ट झालेला आहे। टोमॅटो मस्त असा परतून झाल्यावर इथे लसूण आणि अद्रकची पेस्ट यामध्ये टाकलेली आहे। आता ही देखील यामध्ये मंद आचेवर चांगली एकजीव करून घेऊ आणि मस्त अशी परतून घेऊ। आता परतल्यानंतर यामध्ये आपल्याला काही सुके मसाले टाकायचे आहेत। तर इथे मी 1 चमचा गरम मसाला टाकलेला आहे आणि सोबतच अर्धा चमचा इथे मी हळद टाकलेली आहे आणि सोबतच सारख्याच चमच्याने इथे मी 1 चमचा लाल तिखट टाकलेला आहे आणि या मसाले भाताला हलकासा कलर यावा यासाठी इथे मी 1 चमचा काश्मीरी लाल तिखट टाकलेला आहे। आता तुम्हाला इथे जे मसाले आवडतात ते देखील तुम्ही इथे ॲड करू शकता। आता सर्व मसाले मंद आचेवर काही मिनिटांसाठी चांगले परतून घ्यायचे आहेत, म्हणजे याच्यातला पूर्णपणे कच्चेपणा निघून जाईल। आता काही मिनिटांनंतर तुम्ही पाहू शकता या मसाल्याने देखील तेल सेपरेट केलेलं आहे। आता यामध्ये साधारण नाश्त्याच्या चमच्याने इथे मी 2 चमचे फ्रेश असं दही यामध्ये टाकलेलं आहे। दही टाकून झाल्यावर यामध्ये व्यवस्थित मिक्स करायचं आणि या स्टेजला दही फाटू नये याकरिता गॅस एकदम कमी करायचा आणि दही यामध्ये एकजीव करून घ्यायचं आणि दही टाकल्यानंतर साधारण 1 मिनिटासाठी चांगलं परतून घेतलेलं आहे। आता यामध्ये आपण दही वापरलेला आहे, त्यामुळे हा मसाले भात खायला खूपच स्वादिष्ट लागतो आणि हा मसाले भात सॉफ्ट असा तयार होतो। इथे मी साधारण 250 ग्रॅम इथे ताजा मटर टाकलेला आहे आणि सोबतच 1 वाटी भरून बारीक केलेले बटाट्याचे काप टाकलेले आहेत। आता हे देखील यामध्ये चांगलं एकजीव करून घेऊ आणि साधारण 1 ते 2 मिनिटांसाठी मंद आचेवर चांगले परतून घेऊ। हे मसाल्यामध्ये चांगले परतले जातील आणि याचा देखील हलकासा कच्चेपणा निघून जाईल। आता गॅसची फ्लेम एकदम कमी ठेवलेली आहे, नाहीतर हे तळाशी लागू शकतं आणि यामध्ये थोडीशी कोथिंबीर बारीक चिरून टाकलेली आहे। आता ही देखील या वाटणामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊ। 1 ते 2 मिनिटांसाठी हे मस्त असं परतून घेतल्यानंतर या स्टेजला आपल्याला यामध्ये तांदूळ टाकायचा आहे। साधारण 1 वाटी बासमती तांदूळ अगोदरच 10 मिनिटांसाठी मी पाण्यामध्ये भिजत ठेवलेला होता, तर तुम्ही इथे कोणताही तांदळाचा इथे तुम्ही वापर करू शकता। आता हा तांदूळ यामध्ये हलक्या हाताने एकजीव करून घ्यायचा, कारण की आपण हा तांदूळ धुतल्यामुळे तो तुटू देखील शकतो, त्यामुळे इथे हा हलक्या हातानेच व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आणि साधारण मिक्स करून घेतल्यानंतर साधारण 1 ते 2 मिनिटांसाठी या मसाल्यामध्येच हा तांदूळ मस्त असा परतून घ्यायचा। आता इथे मी 1 वाटी तांदळाचा वापर केलेला आहे, तर यामध्ये आपण 1 वाटी तांदळासाठी 2 वाटी पाण्याचा वापर करणार आहोत, कारण की जेवढे आपण तांदूळ घेतलेला आहे त्याच्या दुप्पट इथे पाणी वापरायचं आहे, जेणेकरून मस्त असा मोकळा मोकळा भात तयार होतो। इथे मी 2 वाटी पाणी टाकलेलं आहे। जर तुम्ही जास्त प्रमाणात पाणी टाकलं तर हा भात हलकासा चिकट देखील होऊ शकतो, तो मोकळा होणार नाही। आता पाणी टाकल्यानंतर हे पूर्ण एकजीव करून घ्यायचं।
नंतर यामध्ये चवीपुरतं मीठ टाकायचं आहे आणि नंतर यामध्ये साधारण 1 चमचा इथे मी साजूक तूप यामध्ये टाकणार आहे, जेणेकरून हा मसाले भात खायला खूपच स्वादिष्ट लागेल। आता या स्टेजला तुम्हाला हे जर तूप टाकायचं नसेल तर फोडणीला देखील तुम्ही इथे तेलाच्या ऐवजी तुपाचा देखील इथे वापर करू शकता। आता तूप देखील व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि कुकरचं झाकण लावून आपल्याला या कुकरच्या 2 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत, तेही मीडियम फ्लेमवर। 2 पेक्षा जास्त शिट्ट्या होऊ द्यायच्या नाहीत। काही वेळानंतर कुकरच्या 2 शिट्ट्या झालेल्या आहेत आणि पूर्णपणे या कुकरमधलं प्रेशर बाहेर निघाल्यानंतरच हे मी झाकण काढून घेतलेलं आहे। तर तुम्ही पाहू शकता एकदम सुंदर मस्तपैकी चमचमीत स्वादिष्ट मोकळा असा आपला इथे वाटाणे भात तयार झालेला आहे। मसाले भात बनवायला देखील जास्त काही वेळ लागत नाही, खूपच कमी वेळेमध्ये हा झटपट असा बनून तयार होतो। अगदी बिर्याणीला देखील हा मागे टाकेल असा हा भात तयार झालेला आहे। तर तुम्ही हा गरमागरम नाश्त्याला किंवा अगदी संध्याकाळच्या जेवणाला देखील कधी कधी स्वयंपाकाचा कंटाळा येतो, अशा वेळी तुम्ही हा झटकीपट मस्त असा बेत बनवू शकता। आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। सोबतच बाजूला असलेलं बेल आयकॉन देखील प्रेस करा, जेणेकरून माझ्या येणाऱ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला भेटेल। तर भेटूया पुन्हा एका छानशा व्हिडिओसोबत। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।